सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्वित् धनम्. या प्रथम मंत्राचा अर्थ आपण काल पाहिलेला आहे. भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य संबंध भाष्यामध्ये या मंत्रांचं व्याख्यान करणं हे योग्य आहे. हे ब्रह्मविद्येचं प्रकरण असल्यामुळे या उपनिषदाचा अनुबंध भिन्न आहे कर्मकांडापेक्षा. हा विषय सिद्ध करून पहिल्या मंत्राचं भाष्य आपण काल पाहिलंय. श्रुती माता सांगते ईशावास्यम इदम सर्वम. हे सर्व परमात्म्याच्या द्वारा आच्छादनीय आहे, व्याप्य आहे असा अर्थ. ज्याप्रमाणे आपण एखादी वस्तू एखाद्या वस्त्राने झाकतो, आच्छादित करतो, आपल्या शरीराला आपण आपल्या वस्त्रांनी आच्छादित करतो. मृदंगाला, वीण्याला आपण खोळ लावून आच्छादित करतो. तसं ईश्वररूपी वस्त्राच्या द्वारा या जगताला आच्छादित करावं. अर्थात हे संपूर्ण विश्व स्व अभिन्न अशा ईश्वराच्या द्वारा झाकून टाकावं. म्हणजे हे सर्व विश्व माझ्याहून अभिन्न असणाऱ्या ईश्वराने व्यापलेलं आहे असं चिंतन करावं. तेन त्यक्तेन भुञ्जीथा. श्रुती माता म्हणते की अशा प्रकारचा त्याग करूनच आपलं पालन करा. कोणता त्याग आहे हा? एखाद्या वस्तूचा त्याग करायचा आहे तसा इथं त्याग आहे का? तर इथे त्याग शब्दाचा अर्थ कल्पित ज्या वस्तू आहेत त्यांना आपण सत्य समजून बसलोय, त्या सत्यत्व बुद्धीचा तिरस्कार, यालाच या ठिकाणी त्याग असं म्हटलेलं आहे. ज्या वस्तूंना, ज्या जगाला आम्ही सत्य समजतो ते जग सत्य नाही, ते कल्पित आहे, ते मिथ्या आहे. आणि कल्पित मिथ्या असल्यामुळं ते खऱ्या अर्थाने अधिष्ठान रूप आहे, म्हणजे ते ब्रह्मच आहे. आणि ब्रह्म आहे म्हणजे ते अहमेव इदम सर्वम, ब्रह्म मीच आहे, त्यामुळं ते मीच हे संपूर्ण विश्व आहे असं चिंतन केल्याच्या नंतर या जगाचा त्याग होऊन जातो. अर्थात जग सत्यत्वानं शिल्लक राहत नाही असा अर्थ. आणि यालाच म्हणायचं सत्यत्व बुद्धीचा त्याग. असा त्याग करूनच भुञ्जीथा, आपलं तुम्ही पालन करा, स्वतःचं रक्षण करा. मा गृधः, कशाचीही आकांक्षा करू नका. कस्यस्वित् धनम, या जगामध्ये हे धन कोणाचं आहे? म्हणजे हे धन कोणाचंच आजपर्यंत झालं नाही तर आपलं होणार आहे का? म्हणून धनाची आकांक्षा करू नका. ज्यालाही कशाला तुम्ही धन म्हणता, अनुकूल विषय म्हणता, त्या कशाचीही अपेक्षा करू नका, इच्छा करू नका. पहिली गोष्ट तर सत्यत्व बुद्धीचा तिरस्कार करून हे सर्व परब्रह्म आहे असं चिंतन केल्यामुळे आणि तुम्ही करत आहात म्हणून ते धन नाही, त्याचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही, तर मग कशाला त्याची अपेक्षा करायची? म्हणून आकांक्षा रहित व्हावं इथं अधिकार सांगितला आहे. त्याग करायचा आहे. तेन त्यक्तेन, इथं त्याग सांगितला. कसा त्याग करावा? होत नसेल त्याग तर त्याचं साधन आहे मा गृधः कस्यस्वित् धनम. कशाचीही आकांक्षा करू नका. वासनेचा त्याग पूर्णपणे करून टाका. कारण ही ब्रह्मविद्या आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात खरं अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणजे काय असेल तर मनाचा क्षय आणि वासनेचा त्याग आहे. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. कोणतं खरं ब्रह्मज्ञान आहे? इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. वासनेचा क्षय म्हणजे खरं ब्रह्मज्ञान. त्यामुळे पूर्ण वासनेचा क्षय करून टाका, इच्छेचा त्याग करून टाका, असा या ठिकाणी आदेश श्रुती मातेचा आहे. कारण पुढेही असं येणार आहे उपनिषदांमध्ये की त्यागेन एके अमृतत्व मानशो. परमात्मा त्यागानेच प्राप्त होतो.
भोगाने आजपर्यंत कोणालाही प्राप्त झालेला नाही. म्हणून ईशावास्यमिदं सर्वम, हे समस्त हे श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावू, अशी अवस्था प्राप्त व्हायची असेल तर आपल्याला परमात्म भिन्न कोणत्याही वस्तूची आकांक्षा अंतःकरणात होता कामा नये, हा अधिकार सांगितलेला आहे. आता हे प्रकरण झालं, पहिल्या मंत्राचं व्याख्यान आपण करून आलो. द्वितीय मंत्र पुढे आलेला आहे. तर या मंत्राचं अवतरण देत असताना महापुरुषांनी असं चिंतन केलंय, आचार्यांनी असं चिंतन केलंय की मागच्या मंत्रामध्ये ज्ञानाच्या अधिकारी अशा मुमुक्षुला उपदेश आहे. पण जर ज्ञानाचा अधिकारच नसेल, मा गृधः सांगितलंय पण इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. माहिती आहे की हे खाल्ल्यानंतर मला खोकला होईल, तरीसुद्धा चिंच खाण्याची मात्र इच्छा झाली. करणार काय? झाली इच्छा. लस्सी पिल्यानंतर मला सर्दी होईल कळतं, माहिती आहे, पण तरीसुद्धा झाली इच्छा. काय करणार? पर्याय नाही, इच्छा झाली ना. मग मा गृधः हा उपदेश असूनही जर गृधी आकांक्षा होत असेल, इच्छा होतच असेल, तेन त्यक्तेन भुंजितः, त्याग करून आपलं पालन करा, असा उपदेश श्रुती माता करते. पण तरीसुद्धा त्याग होत नाही, नामरूपाचा त्याग होत नाही, सत्यत्व बुद्धीचा त्याग होत नाही, कोणत्याही पदार्थाचा त्याग करणं शक्य होत नाही. अधिकार कमी पडतोय, भोगाचीच इच्छा व्हायला लागली, काय करावं? अधिकार कमी असेल तर पर्याय नाही. मग अशा लोकांसाठी कर्माचा उपदेश श्रुतीने केलेला आहे. मग त्याने काय करावं? कर्म करावं. कसं करावं? कोणतं करावं? या संबंधी जो कर्मयोगाचा अधिकारी आहे, अशा साधकाला श्रुती माता पुढच्या मंत्रामध्ये उपदेश करीत आहे. पूर्वपक्षी म्हणतो की मागच्या मंत्रामध्ये जर मग ज्ञानाचा उपदेश केला असेल आणि हे ब्रह्मविद्येचं प्रकरण असेल तर मग याही मंत्रामध्ये ज्ञानाचाच उपदेश का नाही केला, असं पूर्वपक्ष आहे. तर उत्तर असं दिलेलं आहे की बघ, मागच्या मंत्रामध्ये ब्रह्मविद्येचा उपदेश केलाय, पण या मंत्रामध्ये कर्म करा, कर्म करा असं श्रुती माता सांगते. याचा अर्थ इथं कर्माचाच उपदेश आहे. बरं, ज्या अधिकाऱ्याला मागच्या मंत्रामध्ये ज्ञानाचा उपदेश केला त्याच अधिकाऱ्याला या मंत्रामध्ये कर्माचा उपदेश आहे का? तर इथं एक पूर्वपक्षी आहे, समसमुच्चयवादी भास्कराचार्य म्हणून फार मोठे एक वेदांताचेच एकदेशी होऊन गेले. त्यांचं असं म्हणणं आहे की समसमुच्चय आहे, म्हणजे मागच्या मंत्रामध्ये ज्याला ज्ञानाचा उपदेश केला त्यालाच या मंत्रामध्ये कर्माचा उपदेश आहे. म्हणजे ज्ञान आणि कर्म यांचा समसमुच्चय, एकत्र अनुष्ठान करा, कर्मही करीत राहा आणि ज्ञानही प्राप्त करा, असा समसमुच्चयवादाचा सिद्धांत भास्कराचार्यांनी सांगितलेला आहे. तर ती शंका या ठिकाणी उपस्थित करून आचार्य त्याचंही भाष्यामध्ये खंडन करणार आहेत की नाही, समसमुच्चय आम्ही नाही मानत, आम्ही क्रमसमुच्चय मानतो. अगोदर निष्काम कर्म करा, मग निष्काम उपासना करा आणि मग ब्रह्मज्ञानाचे अधिकारी होऊन तत्वज्ञानाचं श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा. आणि मग एकदा तुम्ही श्रवणात बसले की पुन्हा तुम्हाला निष्काम कर्मयोगाकडे जाण्याची गरज नसते, पुन्हा निष्काम उपासनाही करण्याची गरज नसते. तिथून पुढं गेला, ज्ञानाचं अनुष्ठान तो आता करतोय, मागं यायचं नाही. याला म्हणायचं क्रमयोग. एकत्र अनुष्ठान म्हणजे समसमुच्चय आणि क्रमाने अनुष्ठान म्हणजे क्रमसमुच्चय, असा आपल्या अद्वैत वेदांताचा सिद्धांत आचार्य या ठिकाणी भाष्यामध्ये सांगणार आहेत की ज्ञानाचा अधिकारी वेगळा, ज्ञानाचं फल वेगळं, ज्ञानाचा विषय वेगळा आहे वेदांताचा. कर्माचा अधिकारी वेगळा असतो, कर्माचा विषय वेगळा असतो, कर्माचं फल वेगळं असतं. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याला ज्ञान आणि कर्माचा उपदेश करून चालत नाही, प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे, असा विषय पुढे येणार आहे. तर अगोदर जो ज्ञानाचा अधिकारी नाही त्याच्याकरिता श्रुती मातेने या द्वितीय मंत्रामध्ये कर्माचा उपदेश केलेला आहे. बघा, अवतरण या मंत्राचं असं आहे. आचार्य बोलतायत, एवं आत्मविदः पुत्राद्येषणात्रयस्य
त्रय संन्यासेन आत्मज्ञाननिष्ठतया आत्मा रक्षितव्यः इत्येषः वेदार्थः। एवं म्हणजे अशा प्रकारे आत्मविदः जो आत्मवेत्ता आहे, इथं आत्मवेत्ता जो पुरुष आहे, आत्मवित असं म्हटलं आहे, त्याचा अर्थ करताना टिप्पणीमध्ये 1 नंबर टिप्पणी असं दिलं आहे, अपरिपक्व ज्ञानस्य इत्यर्थः, ज्याचं ज्ञान अजून परिपक्व झालेलं नाही असा, परोक्ष ज्ञान झालेला किंवा अपरोक्ष ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत जाऊ इच्छिणारा, अपरोक्ष ज्ञानही झालेला पण अपरोक्ष ज्ञान अदृढ झालेला आहे असा जो साधक आहे, अशा साधकाला पुत्रेषणा, दारेषणा, लोकेषणा वगैरे या एषणात्रयाच्या संन्यासाच्या द्वारा, म्हणजे याचा संन्यास घेऊन आत्मज्ञान निष्ठतया, आत्मज्ञानामध्ये निष्ठा नितराम स्थिती करून आत्मा रक्षितव्य, आपल्या आत्म्याचं रक्षण करावं, पालन करावं, इति एष वेदार्थः, अशा प्रकारचा वेदाचा अर्थ मागच्या मंत्रात सांगून झाला असा अर्थ, बरोबर ना. आता यानंतर इतरस्य अनात्मज्ञतया आत्मग्रहणाय अशक्तस्य इदम उपदिशति मंत्रः. अथ म्हणजे यानंतर म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या अधिकारी पुरुषाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून झाल्यानंतर, आता जर ब्रह्मज्ञानाचा अधिकार नसेल तर इतरस्य, जो इतर आहे, दुसरा अधिकारी आहे, अनात्मज्ञतया आत्मस्वरूपाचं त्याला ज्ञान झालेलं नाही, अनात्मज्ञ आहे, अनात्म्याचंच त्याला ज्ञान होत आहे, आत्मज्ञ नाही, अनात्मज्ञ आहे, त्याला अनात्मा दिसतो, काय करावं. श्रुती सांगते येशावास्यम, हे सर्व ब्रह्म आहे, पण त्याला अनात्मा दिसायला लागला, जगत दिसायला लागलं, असा आहे हा इतर, हा दुसरा अधिकारी आहे. बरं, आत्मग्रहणाय अशक्तस्य, ग्रहण म्हणजे ज्ञान, आत्मज्ञानाय अशक्त, असमर्थ, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जो असमर्थ आहे असा. आता असमर्थ म्हणजे अशक्त असा शब्द इथं वापरला आहे, म्हणजे शक्तीहीन आहे असा अर्थ, आत्मज्ञान प्राप्त करण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही. मग शंका घेतलेली आहे पूर्वपक्षीने, अरे असं कसं शक्य आहे, इथं काय कोणाला मारायचं आहे का शक्ती असायला. पूर्वपक्षीने एक साधारण शंका टिप्पणीमध्ये खाली केलेली आहे की शक्ती नाही असं कसं म्हणता, इथं काय करायचं आहे व फक्त. पूर्वपक्षी म्हणतो सर्वात्मक ईश्वर मी आहे असं फक्त ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, इथं फक्त मनाचा व्यापार आहे, मनोव्यापार मात्रे, मनाचा फक्त इथं व्यापार आहे, काम आहे. मग इथं का नाम शक्ती, ही अशी कोणती शक्ती आहे की ती ज्ञान प्राप्त करून द्यायला कमी पडली, किंवा ती कोणती शक्ती लागते ज्ञान प्राप्त करण्यासाठी. कथमच तद अशक्तस्य क्रियाशक्तीर, त्या अशक्त पुरुषाला कोणत्या क्रियाशक्तीची गरज आहे इथं ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी. अशक्त कसं म्हणता तुम्ही, जसं आपण म्हणतो जर अशक्तपणा आलाय, तसं काय ब्रह्मज्ञान प्राप्त करायला अशक्तपणा आलाय का त्याला. तर त्याला उत्तर असं दिलेलं आहे, नाही नाही नाही, असा आमचा भाव नाही. मग आम्हाला काय म्हणायचं आहे, तर त्याला दृष्टांत फार छान दिला आहे टिप्पणीमध्ये खाली. विष्णुदेवानंदगिरी म्हणून कैलास आश्रमचे फार मोठे आचार्य होऊन गेले, त्यांनी टिप्पण्या लिहिल्यात आनंदगिरी आणि भाष्य याच्यावर. त्यांनी असं म्हटलंय, एखादा मनुष्य जर मदांध झाला, म्हणजे त्यानं दारू प्याली, तर काय होतं, तर मग त्याला अशुद्धी प्राप्त होते, त्याचं अंतःकरण अशुद्ध झालं, आणि त्यामुळे मनोव्यापार प्रतिबंधकत्वस्य बाह्यकर्म अप्रतिबंधकत्वस्य च दर्शनात, तो जो पुरुष आहे ना, जो दारू पिलेला आहे, त्याचं मन काहीतरी चिंतन करतंय की नाही, मनामध्ये कुठले तरी त्याला व्यापार येतात, पण कसे येतात, व्यवस्थित येतात का, त्याचं मन जाग्यावर राहिलंय का, आता काहीतरी बडबड करतो, काहीतरी बोलतो, मन चंचल झालेलं आहे, मनामध्ये शक्ती नाही राहिली. हां, बाहेर काहीतरी शारीरिक क्रिया मात्र तो करीत राहू शकतो, बरोबर ना. बाह्यकर्म अप्रतिबंधक, बाह्यकर्माचा प्रतिबंध नाही झाला, पण अंतःकरणाचा, मनाचा, बुद्धीचा मात्र प्रतिबंध त्या अशुद्धीमुळे झाला, बरोबर ना. मदिरा पिणे या अशुद्धीमुळे मनाचा प्रतिबंध झाला, मानसिक योग्य व्यापार, यथोचित व्यापार होत नाहीत, व्यवस्थित बोलणं, व्यवस्थित वगैरे त्याचा विचार करणं त्याला होत नाही.
हां, क्रिया करीत राहील काही ना काही काम. काही लोकांना पिल्याशिवाय काम नाही करता येत, आहेत की नाही? अशी बरेचसे लोक आहेत, त्यांना ते प्यावं लागतं तर त्यांना ते काम करता येतं, नाहीतर ते काम करू शकत नाहीत. रात्रीचं काम करायचं आहे किंवा एखादं अवघड काम आहे, कठीण काम आहे, तर त्यांना ते प्यावं लागतं म्हणतात बुवा असं. तर मग त्यांचे मानसिक व्यापार बिघडतो, बाहेरचे व्यापार नाही, शारीरिक व्यापार नाही बिघडत. त्याप्रमाणे असं दिसून येतं जगामध्ये. त्याप्रमाणे मोह मदिरोत्था अशुद्धी रेव ही प्रकृते अशक्ती ही, काय गोड चिंतन आहे. त्याप्रमाणे इथं जो एखादा अशक्त पुरुष म्हटलो ना आम्ही, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ आहे, अशक्त आहे, तर त्याचा अर्थ आहे त्यानं मोह नावाची मदिरा पिलेली, त्यामुळं तो अशक्त झाला. बरोबर ना? मोह, लोभ, आसक्ती नावाची मदिरा त्याच्या अंतःकरणात आहे आणि त्यामुळे त्याला मनोव्यापार, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जी मनाची शक्ती लागते, बुद्धिशक्ती लागते, अहम ब्रह्मास्मी असं म्हणायला, जी अनुभूती प्राप्त व्हायला जी शक्ती लागते मनामध्ये, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, ही जी बुद्धी लागते, सूक्ष्म बुद्धी लागते, ही बुद्धी राहत नाही, कारण त्यानं मोह नावाची मदिरा पिलेली आहे, प्राशन केले. म्हणून तो असमर्थ झाला, अशक्त झाला आणि म्हणून त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही असं वर्णन केलेलं आहे. असा एखादा हा पुरुष आहे, अनात्मज्ञ आहे, आत्मज्ञानासाठी असमर्थ आहे, अशक्त आहे आणि याच्याकरिता मग इदम उपदिशती मंत्र, अशा प्रकारचा हा उपदेश मंत्र करीत आहे. बरोबर ना? श्रुतिमाता अर्थात हा मंत्र पुढील त्याच्याकरिता हा उपदेश करतोय. अज्ञानी पुरुषाकरिता, ज्ञानाच्या अनधिकारी पुरुषाकरिता उपदेश केला आहे. हा विभाग कळणं महत्त्वाचं असतं. विभाग, मागच्या मंत्रात कोणाला उपदेश, या मंत्रात कोणाला, असा विभाग कळाला पाहिजे, समन्वय कळाला पाहिजे. नुसते पंक्तीचा अर्थ लावून उपयोग नसतो. म्हणून या मंत्रांचा अर्थ करताना आचार्यांनी जागोजागी हे अशा सूचना दिल्या. हा मंत्र कोणासाठी आहे असा अधिकार सांगितलेला आहे. आता श्रुतिमाता त्या कर्मयोगी पुरुषाला उपदेश करते या मंत्रामध्ये. बघा, कुर्वन्नेवेह कर्माणि जी जी विशेष क्षतगुं समाहा एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे कुर्वन्नेवेह कर्माणि जी जी विशेष क्षतगुं समाहा एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे कुर्वन्नेवेह कर्माणि जी जी विशेष क्षतगुं समाहा एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे कुर्वन्नेवेह कर्माणि जी जी विशेष क्षतगुं समाहा एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. पदच्छेद. कुर्वन् एव इह कर्माणि जी जी विशेष शतं समाहा एवं त्वयि न अन्यथा इतः अस्ति न कर्म लिप्यते नरे. अन्वय. इह कर्माणि कुर्वन् एव शतं समाहा जी जी विशेष एवं त्वयि नरे, शेवटचा शब्द, इतः अन्यथा न अस्ति कर्म न लिप्यते. अर्थ, इह म्हणजे या जगात, या मृत्यूलोकात कर्माधिकारिणी असं म्हटलंय लोके. कर्माचा अधिकार विशेष रूपाने या मृत्यूलोकातच आहे. आणि इथं कर्म करायची आणि दुसऱ्या लोकात जाऊन भोगायची.
पुण्य केलं तर स्वर्गात भोगायला जायचं आहे, पाप केलं तर नरकात किंवा नीच योनींना जायचं आहे. म्हणून मनुष्य शरीरामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये असा अर्थ करायचा इह शब्दाचा. कर्माणि कुर्वन् एव, कर्म करीत करीतच शतम समाहा जिजी विषेत, 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. कर्म करीत करीतच 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. आता इच्छा करावी हे सांगण्यात तात्पर्य नाही. 100 वर्ष जगावंच, 100 वर्ष जगण्याची इच्छा करा असं श्रुतीला सांगायचं नाही. हा अनुवाद आहे. इतरत्र सांगितलेलं आहे की शतायुर्वै पुरुषः, उपनिषदांनीच सांगितलेले वेदाने की मनुष्याची आयु शक्यतो किती आहे, प्रायशः 100 वर्ष मानलं जातं. तर मग प्रत्येकाला सहजच 100 वर्ष जगण्याची इच्छा आहे की नाही? कुणाला वाटतं का नाही बस झाले 10 वर्ष, मला बस झाले, आता 25-30 झाले, आता बस झालं, असं वाटतं का? नाही. किमान 100 वर्ष तरी जगण्याची इच्छा प्रत्येकाला आहेच आहे. वाढदिवसाला आपण शुभेच्छा देतो की नाही? काय? जीवेत शरदः शतम, 100 शरद ऋतू जग, असं आपण त्याला सांगतो, शुभेच्छा देतो. म्हणजे जवळजवळ प्रत्येकाला ती इच्छा आहे. इच्छेचा सहज केलेला हा अनुवाद आहे. अनुवाद मात्र कथन नाही हे आचार्यांनी पुढे म्हटलेलं आहे. किंवा इतरत्र सांगितलेलंच आहे श्रुतीने शतायुर्वै पुरुषः, त्याचा इथं अनुवाद फक्त केलेला आहे. असा 2 पद्धतीने अनुवाद घ्यायचा. तर 100 वर्ष जगण्याची इच्छा आहेच, तर मग कर्म करीत करीतच, कोणती कर्म? शास्त्रविहित कर्म असा अर्थ करायचा. बरोबर ना? कोणती कर्म? अग्निहोत्रादे शास्त्रविहित, शास्त्रानं जे सांगितले तसे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ, काय करावं काय करू नये या संबंधी जे शास्त्र प्रमाण आहे त्यानुसारच कर्म करीत करीत 100 वर्ष मग जगण्याची इच्छा करा. केवळ इच्छा करू नका जगण्याची, तर शास्त्रविहित कर्म करीत इच्छा करा असा अर्थ. एवं त्वयी नरे, अशा प्रकारे जर तू शास्त्रविहित कर्म करीत राहशील तर तुझ्या ठिकाणी त्वयी नरे, नर अभिमानिनी त्वयी असं म्हटलं आहे. तुला मनुष्यत्वाचा नरत्वाचा अभिमान आहे ना, मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे वगैरे, तर मग अशा तुझ्या ठिकाणी इतः अन्यथा न असते, याच्याहून अन्य वेगळं साधन उपलब्ध नाही की जेणेकरून कर्म न लिप्यते, निषिद्ध कर्म तुला लिप्त करणार नाही. निषिद्ध कर्माकडून लिप्त न होण्याचा मार्ग एकच आहे, काय? शास्त्रविहित कर्म करीत राहा. जर शास्त्रविहित कर्म न केलीत तर तुमच्याकडून कधी शास्त्र निषिद्ध कर्म घडेल सांगता येत नाही. त्यापेक्षा सतत नित्य आपण शास्त्रविहितच कर्म करीत राहण्याचा प्रयत्न करावा. आणि हाच मार्ग आहे निषिद्ध कर्म न करण्याचा, त्याने लिप्त न होण्याचा, निषिद्ध कर्माचं दुःख पाप न भोगण्याचा. निषिद्ध कर्म होऊ नये, त्याद्वारा पाप घडू नये, त्याद्वारा दुःख भोगावंच लागू नये असं वाटत असेल तर तुम्हाला एकच मग पर्याय आहे, शास्त्रविहित कर्म करीत राहा. तुमचा अधिकार तर ज्ञानात नाही, बरोबर ना? कर्माधिकारी पुरुष आहे, मग त्याला उपदेश हा केला आहे, तू कर्म करायचं आहे ना तुला, तर कर बाबा, पण किमान निषिद्ध कर्म करू नको, शास्त्रविहित कर्म कर असा उपदेश केला आहे. बरोबर ना? आमचे बाबा सांगत असतात, गुरुवर्य डॉक्टर महाराज, बसा बाबा, तर एखाद्याला आल्यानंतर श्री गुरूंनी शिष्याला काय करावं? खरं तर ब्रह्मज्ञानाचाच उपदेश करावा. तत्वमसी, तो ब्रह्म आहेस. तो जर म्हटला किती म्हशी मग समजून घ्यावं याचा अधिकार नाही, याला कळत नाही, याला काही ज्ञान होईना, मग म्हणावं एक काम कर, उपासना कर. तो म्हटला कशी उपासना? उपासना म्हणजे काय? किंवा त्याला उपासनाही घडत नाही, मग म्हणावं निष्काम कर्म कर. असं कर्म करीत राहा, पण कसं कर? निष्काम कर्म कर. तो म्हणतो की निष्काम म्हणजे काय? निष्काम कर्मही होत नाही, काहीतरी इच्छा व्हायलाच लागली, मग सकाम कर्म कर, काही अडचण नाही, पण शास्त्रविहितच कर. शास्त्र सांगेल, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे न घेववी तेही न म्हणावे, विषही विरुद्ध. विष घे म्हटलं तरी सुद्धा म्हणजे शास्त्र म्हणेल तर घ्यावं, त्यातच आपलं परमकल्याण आहे, असे शास्त्रनिष्ठा ठेवून कर्म करावं असं सांगितलेलं आहे. आणि तो जर म्हटला नाही शास्त्रविहितही कर्म मला आता करणं शक्य नाही, तर मग आता म्हणावं का त्याला? मग ठीक आहे, मग शास्त्र निषिद्ध कर असं म्हणावं का? नाही. मग त्याला म्हणावं मर, आता मर,
बाबालाही भारी म्हणत असतात. मग आता तू मर, असाच मरत राहा, जन्मत राहा, मरत राहा, असंच दुःख भोगीत राहा, याच्या अलीकड शास्त्राचा उपदेश नाही. साधनं संपली, शास्त्रविहित सकाम कर्मापर्यंतच शास्त्राचा उपदेश आहे, संतांचा उपदेश आहे, त्याच्या अलीकडे उपदेश नाही, असा अर्थ आहे. म्हणून श्रुती माता इथं सांगते, तुला इच्छा सुटतच नाही ना, कर. जे विषय जगण्याची पण त्याला इच्छा आहे, ठीक आहे, इच्छा तुला भरपूर आहेत, मग कर्म करायचं आहे, तू कर्माचा अधिकारी, कर बाबा कर्म, पण किमान निषिद्ध कर्म करू नको, चुकीचं कर्म करू नको. शास्त्र जे करू नका म्हणतं ना, त्याला म्हणायचं निषिद्ध कर्म. शराम मा पिब, कलंजम मा भक्षयस्व, मांसाशन करू नका, दारू पिऊ नका, असं सांगतं ना, मग ते निषिद्ध कर्म आहे, बरोबर ना. आणि हे करा, हे करा, इदम कुरु असं जे सांगितलंय त्याला विहित कर्म असं म्हणावं. स्वाध्यायान मा प्रमदितव्यम, स्वाध्यायापासून चूक करू नये, स्वाध्याय नित्य करावा. अग्निहोत्रादी कर्म रोज करावीत, अभ्यास करावा, प्रदक्षिणा करावी, दर्शन करावं, नामस्मरण करावं, असं जे काही सांगितलंय ते मात्र करीत राहावं, याला म्हणायचं विहित कर्म. म्हणून आज श्रुती माता सांगते, निषिद्ध कर्मापासून अलिप्त राहण्याचा पर्याय याहून वेगळा नाही. इथं अन्यथा न असती, दुसरा मार्गच नाही. आता शेवटचा मार्ग हाच आहे, सकाम कर्म करा, पण शास्त्रविहितच कर्म करा, असा याचा अर्थ आहे. भाष्य बघा. मंत्राचा अर्थ समजला ना? कुठं काय नाही समजलं वगैरे तर लगेच विचारायचं, एखाद्या शब्दाचा अर्थ काय. कुर्वन एव इह, याचा अर्थ करतात निर्वर्तयन एव कर्माणी, त्याचा अर्थ केला अग्निहोत्रादीनी. कुर्वन म्हणजे करीत करीत, इह या ठिकाणी मृत्यू लोकात, निर्वर्तयन म्हणजे करीत करीत, कर्माणी कोणती कर्म, अग्निहोत्रादीनी, अग्निहोत्र वगैरे, स्नान, संध्या, अग्निहोत्र, देवपूजा, जे काही असेल, हरिपाठ, हे सगळी कर्म करीत करीतच जी विषेत, याचा अर्थ करतात जीवितुम इच्छेत. मूळ मंत्रातील प्रतीक आणि त्याचा केलेला अर्थ असतो पुढे, त्याला भाष्य म्हणतात. इथंच बघा ना, कुर्वन्नेवेह मंत्रामध्ये आहे की नाही, त्याचा अर्थ केलाय निर्वर्तयनेव. तिथं अशा दोन हे लिहायच्या, पेन बरोबर ठेवायचा कायम, आणि तिथं अशा दोन रेषा ओढायच्या, नाम, त्याचा अर्थ होतो म्हणजे कुर्वनेव म्हणजे असा अर्थ, अशा दोन रेषा छोट्या छोट्या पुढे ओढायच्या, त्याचा अर्थ केला निर्वर्तयनेव. मंत्रामध्ये शब्द आला होता कर्माणी, आलता की नाही, कुर्वन्नेवेह कर्माणी, त्या कर्मानीचा अर्थ केलाय पुढे, तिथं खाली अशा, तिथं जवळच अशा दोन रेषा ओढायच्या, त्याचा अर्थ केला आचार्यांनी अग्निहोत्रादीनी कर्माणी, अग्निहोत्र इत्यादी कर्मे करीत करीत, जी विषेत. मंत्रामध्ये आलता हा शब्द, तो पण दिला इथं, बरोबर. आता त्याचा अर्थ करतात पुढे, जीवितुम इच्छेत, असा अर्थ केला, जगण्याची इच्छा करावी. शतम मंत्रामध्ये शब्द होता, बरोबर, नाम शतसंख्याकाः समाः संवत्सरान. शतमचा अर्थ केला शतसंख्याकाः म्हणजे 100 संख्येने युक्त अशी. समाः मंत्रात शब्द होता समाः, त्याचा अर्थ केला संवत्सरान म्हणजे वर्ष, 100 संख्यावाले वर्ष जगण्याची इच्छा करावी. पण कशी, अग्निहोत्रादी शास्त्रविहित कर्म करीत करीतच जगण्याची इच्छा करा, असा अर्थ. आता मग याच्यावर या संबंधाने थोडंसं स्पष्टीकरण करतायत भाष्यकार. तावद्धि पुरुषस्य परमायुर निरूपितम, एवढीच पुरुषाची परमायू म्हणजे शेवटची आयु, बरोबर ना, मर्यादा, आयुष्याची मर्यादा एवढीच शास्त्रामध्ये निरूपण केलेली आहे. एवढीच म्हणजे किती, 100 वर्षाची. शतम समाह, या संबंधाने दुसरा एक मंत्र सांगितला होता, शतायुर्वै पुरुषः, हा सुद्धा वैदिक मंत्रच आहे. शतायुर्वै पुरुषः, पुरुषाला 100 वर्ष आयुष्य आहे. तथाच, मग स्पष्टीकरण याचं असं होतं, तथाच शब्द आला ना, त्याचा अर्थ होतो याचे स्पष्टीकरण असे आहे की, मराठीत लिहितो की नाही असं, याचे स्पष्टीकरण असे. तर संस्कृतमध्ये शब्द येतो तथाच, तर मग याचा अर्थ असा आहे, असं याचं स्पष्टीकरण असं होतं की प्राप्त अनुवादेन यत जी विषेत
शतं वर्षाणि तत्कुर्वन्नेव कर्माणि इति एतद् विधीयते. प्राप्त अनुवादेन, प्राप्त आहे त्याचाच फक्त अनुवाद केला आहे श्रुतीमातेने. जी विषेत शतम समाहा हा काय आहे? अनुवाद मात्र आहे. बरोबर ना? अर्थ किंवा हे शब्द कसे आहेत? अनुवाद. अनुवाद म्हणजे काय? अगोदर काहीतरी बोललेलं असावं, सांगितलेलं असावं, मग पाठीमागून तेच सांगणं, त्याला काय म्हणतात? अनुवाद. नंतर बोलणं. तर हा अनुवाद आहे. जी विषय शतम समाहा श्रुतीने सांगितलेला हा काय आहे? अनुवाद आहे. मग अगोदर कुठं सांगितलंय? शतायुर्वै पुरुषः असं वेदामध्ये अगोदरच सांगितलेलं आहे. त्याचाच फक्त इथं काय केलाय? अनुवाद केलाय. असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा की सर्वांना सहजच इच्छा आहे अंतःकरणामध्ये 100 वर्ष जगण्याची, तर त्या इच्छेचा अनुवाद आहे. श्रुतीने केलेला हा काय आहे? इच्छेचा अनुवाद आहे. यद जी विषय शतम वर्षाणी, 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी हा प्राप्त अनुवाद झाला. तत्कुर्वन्नेव कर्माणि इति एतद् विधीयते. ह्याला असं अवतरण द्यायचं. तत्कुर्वन्नेव आहे ना, कुर्वन्नेवे कर्माणि हे जे म्हटलंय श्रुतीने मंत्रामध्ये, कुर्वन्नेवेह कर्माणि, इथं मात्र विधान आहे, इथं उपदेश आहे. हे अगोदर नव्हतं सांगितलेलं. ह्याचं मात्र आता काय केलं? ज्ञापन केलं आहे. आत्ता विधी केला. विधी म्हणजे काय? जे अगोदर सांगितलं नाही आत्ता सांगणं चाललंय त्याला म्हणायचं विधी. बरोबर? आणि अगोदर काहीतरी सांगितलेलं आहे ते पुन्हा आता सांगणं चाललंय त्याला म्हणायचं अनुवाद. समजताय ना? तर श्रुती मंत्रामधील जी विषय शतम समाहा हा अनुवाद आहे आणि कुर्वन्नेवेह कर्माणि हा विधी आहे. बरोबर ना? मग 100 वर्ष जगावं हा विधी केलाय का? काय असा उपदेश केलाय? जगा, 100 वर्ष जगा असा उपदेश केलाय का? नाही, तिथं अनुवाद आहे. आणि कुर्वन्नेवेह कर्माणि इथं उपदेश आहे, इथं विधी आहे की कर्म करीत करीतच जगा. कर्म करा हे विधान आहे, हे विधी वाक्य आहे असा अर्थ. एवम. आता बघा मंत्रामध्ये एवम शब्द आलता उत्तरार्धामध्ये खाली पहिला शब्द काय आहे? एवम. त्याचा अर्थ भाष्यकार करतायत एवम प्रकारेण. हो ना? बरोबर ना? नाही तर एवम एवम प्रकारेण असं त्याचं घ्यायचं नाही. दोनदा कशाला येतील एवम एवम प्रकारेण? भाष्यामध्ये आलंय की नाही इथं एवम एवम प्रकारेण. तर पहिला एवम मंत्रातला शब्द आहे आणि त्याचा अर्थ केलाय पुढं नाम एवम. श्रुतीमाता म्हणते एवम, त्याचा अर्थ असा आहे असं भाष्यकार सूचित करत आहेत की एवम प्रकारेण, अशा प्रकारे जर तू केलास, शास्त्रविहित कर्म करीत करीतच राहिलास तर त्वयी नाम. बघा बरं, आता प्रत्येक वेळी सांगणार नाही. त्वयी मंत्रातला शब्द आहे. त्वयी पुढं 2 रेषा वडायच्या. नाम म्हणजे जी विशती. बरोबर ना? जगण्याची इच्छा असणाऱ्या तुझ्या ठिकाणी. बरोबर ना? नरे मंत्रातला शब्द, त्याचा अर्थ करतायत नरमात्र अभिमानिनी. मी मनुष्य आहे अशा प्रकारचा अभिमान, मी मनुष्य, मी करता अशा प्रकारचा तुला अभिमान आहे, अशा तुझ्या ठिकाणी इतः नाम. इतः शब्द आला होता मंत्रात, त्याचा अर्थ करता इतः एतस्मात् अग्निहोत्रादीनी कर्माणि कुर्वतः वर्तमानात प्रकारात. एवढा अर्थ आहे पूर्ण त्या इतः शब्दाचा. मग याच्याहून अन्य मार्ग नाही याचा अर्थ करताना या अग्निहोत्रादी शास्त्रविहित अशा कर्म करणाऱ्या तुला या प्रकाराहून अन्य प्रकार उपलब्ध नाही. हेच तुला करावं लागेल, शास्त्रविहितच कर्म करावं लागेल. इथं अन्यथा. अन्यथा म्हणजे प्रकारांतरम नास्ती. बरोबर ना? दुसरा प्रकार, दुसरा मार्ग उपलब्ध नाही. शेवटचा मार्ग हा आहे आपलं कर्म करा, सकाम करा, पण शास्त्रविहितच करा. येन की जेणेकरून, येन प्रकारेण अशुभम कर्म न लिप्यते कर्मणा न लिप्यते इत्यर्थ. की जेणेकरून तुला अशुभ कर्म लिप्त करणार नाही, म्हणजे अशुभ कर्माकडून तू लिप्त होणार नाहीस, पापी होणार नाहीस, दुःखी होणार नाहीस, पुढे दुर्गती होणार नाही. याकरिता तुला दुसरा मार्ग उपलब्ध नाही. मार्ग हाच आहे शास्त्रविहित कर्माचं अनुष्ठान. अतः म्हणून शास्त्रविहितानी कर्माणि अग्निहोत्रादीनी कुर्वन्नेव जी विषेत. म्हणून शास्त्रविहितच अग्निहोत्रादी कर्म करीत करीत जगण्याची इच्छा करा. कथम पुनः इदम अवगम्यते. हा पूर्वपक्षी आहे. इथं पुढती असं कुठंतरी लिहायचं, प्रश्नचिन्ह दिलंय की नाही, तिथं असं रेष वडून पुढं लिहायचं. पूर्वपक्षी बोलतोय. हे कोण बोलतोय? हे पूर्वपक्षी म्हणतोय कथम पुनः इदम अवगम्यते. हे तुम्हाला कशावरून कळालं?
काय की पूर्वेण मंत्रेण संन्यासिनः ज्ञाननिष्ठा उक्ता द्वितीयेन तद आशक्तस्य कर्मनिष्ठा येते. पूर्वीच्या मंत्राने संन्याशाला म्हणजे ज्ञानाच्या अधिकारी पुरुषाला, त्यागी पुरुषाला ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे, ज्ञानाचं वर्णन केलं आहे. आणि या मंत्राने मात्र द्वितीयेनं म्हणजे ह्या दुसऱ्या मंत्राने तद अशक्तस्य ज्ञानामध्ये जो असमर्थ आहे त्या पुरुषाला कर्मनिष्ठा सांगितलेली आहे. असं तुम्हाला कशाहून कळालं? असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. मला तर असं वाटतंय, कोणाला? पूर्वपक्षाला. पूर्वपक्षी म्हणतो मला तर असं वाटतंय की मागच्या मंत्रामध्ये ज्याला ब्रह्मज्ञानाची निष्ठा सांगितली त्यालाच इथं कर्मनिष्ठा पण सांगतायत. ज्ञान आणि कर्म याचा समसमुच्चय तो पूर्वपक्षी आहे. बरोबर ना? ही झाली शंका. समजलं ना शंका? मग उच्चते याचं उत्तर दिलं जात आहे आचार्यांकडून. आचार्य म्हणतात ठीक आहे, मग अस्माभि उच्चते. आता आमच्याकडून याचं उत्तर सांगितलं जात आहे, ऐक. हे शंकराचार्य बोलतात उच्चते शब्दामध्ये उत्तर द्यायला सुरू झालं. ज्ञान कर्मणोर विरोधम पर्वतवद अकंप्यम यथोक्तम न स्मरसी किम. अरे बाबा, ज्ञान आणि कर्माचा विरोध पर्वताप्रमाणे अकंप्य आहे. बरोबर ना? स्थिर आहे, दृढ आहे. हे पाठीमागे सांगितलेलं काय तुला ध्यानात नाही राहिलं का? असं म्हणतात. न स्मरसी म्हणजे याचा अर्थ करायचा संबंध भाष्ये उक्तम. मंत्राला आरंभ करण्याच्या अगोदर संबंध भाष्यामध्ये आचार्य म्हटले होते की इथं अधिकारी कसा आहे ह्या ब्रह्मविद्येचा, की जो शुद्धत्व, अपापविद्धत्व, एकत्व, व्यापकत्व असं आत्म्याचं जाणणारा, अकर्ता अभोक्ता आत्मा असं जाणणारा तो ज्ञानाचा अधिकारी सांगितला होता. आणि कर्माचा अधिकारी सांगितला होता की जो मी ब्राह्मण क्षत्रिय आहे वगैरे, द्विजातिरहम कर्मफलेन अर्थी दृष्टेन ब्रह्मवर्चसादिना अदृष्टेन स्वर्गादिना. बरोबर ना? कानकुब्जत्वादी अनधिकार प्रयोजक धर्मवान न अस्मी. हे त्याला माहिती आहे, तो अधिकारी कर्माचा होता. हे मागे तुला एवढं सांगितलं होतं, दृढ करून नाही करायला ध्यानात तुझ्या, असं बोलतायत कोण? आचार्य. म्हणून जो कर्माचा अधिकारी त्यालाच ज्ञानाचा अधिकार, जो ज्ञानाचा अधिकारी त्यालाच कर्माचा उपदेश, असं करता येईल का? नाही करता येत. कारण ज्ञान कर्माचा काय आहे? विरोध आहे. म्हणून पर्वताप्रमाणे दृढ आहे पुन्हा तो विरोध. आणि आम्ही दृढतेनं सांगितलं होतं पाठीमागे की ज्याला ज्ञानाचा अधिकार आहे त्याला कर्म सांगून चालत नाही, त्याला ज्ञानच सांगावं लागतं. जो कर्माचा अधिकारी त्याला कर्मच सांगावं लागतं, ज्ञान सांगून चालत नाही. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळू येते, किंवा करू उपदेश. अधिकार तसा उपदेश केलेला आहे संतांनी, श्रुती मातेने, सर्वांनी. त्यामुळे तुला समजत नाही का हे जो ज्ञानाचा अधिकारी आहे त्यालाच कर्माचा उपदेश केलाय असं कसं तू म्हणू शकतोस? त्याला असा आचार्य बोलतायत. समजलं? त्याला काय म्हणायचं आहे? ज्याला ज्ञानाचा उपदेश केलाय मागच्या मंत्रात त्यालाच या मंत्रामध्ये कर्माचा पण उपदेश केलाय, असं समजसमुच्चय. तर त्याला सांगतायत की नाही बाबा, असं ज्ञान आणि कर्माचा उपदेश एकालाच नाही करतायत, त्याचे अधिकारी वेगळे आहेत. इह अपि उक्तम, याही ठिकाणी तुला आताच आम्ही मागे सांगितलं, यो हि जे जे विषय सकर्म कुर्वन, ज्याला जगण्याची इच्छा आहे 100 वर्ष, तो कर्म करण्याचा अधिकारी आहे. ईशावास्यमिदं सर्वं तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृदः कस्यस्वी धनम इतिच. हे सर्व परमात्म्याने व्याप्त आहे आणि या नामरूपाच्या आसक्तीच्या त्यागाच्या द्वारा आत्म्याचं पालन कर, कशाची आकांक्षा करू नको, कोणाच्याही धनाची, असं पाठीमागे सांगितलं. बरोबर ना? हा विरोध झाला की नाही? मागच्या मंत्राचं म्हणणं काय? मा गृदः, आकांक्षा करू नका. हा मंत्र काय सांगतो? जे जे विषेत, जगण्याची इच्छा करा. 100 वर्ष करीत आपलं कर्म करीत जगण्याची इच्छा करा. विरुद्ध उपदेश आहे की नाही हा? एकाला कसं काय सांगणं शक्य आहे? हे एकासाठी हा उपदेश असणं शक्य नाही. न जीविते मरणे वा गृधिम कुर्वीत अरण्यम इयात इतिच पदम. असं ही एक पद आहे. पद म्हणजे प्रमाण असा अर्थ. आपण म्हणतो ना प्रमाण, याला एक दुसरं इतर शास्त्रातलं. तसं आचार्य बऱ्याच ठिकाणी पदम लिहितात. असंही एक पद आहे म्हणतात. बरोबर ना? असं एक वाक्य आहे पूर्वीच्या आचार्यांचं. काय? न जीविते मरणे वा, जिवंत राहण्याविषयी किंवा मरण्याविषयी गृधिम न कुर्वीत, आकांक्षा करूच नये.
म्हणजे जगण्याची पण इच्छा ज्याला नाही तो ज्ञानाचा अधिकारी आहे, आणि मरण्याची पण ज्याला इच्छा नाही. जीवो मरो विसरले बोधाची या भुली, त्याचं हे विश्लेषण आहे. जीविते मरणे वा न गृधिम कुर्यात कुर्वीत, जगण्याची इच्छा करत नाही, मरण्याची इच्छा करीत नाही. अरण्यम इयात, कुठं जावं मग? अरण्यामध्ये जावं. अरण्य शब्दाचा अर्थ आनंदगिरींनी केलेला आहे स्त्री जन असंकीर्णम आश्रमम इयात गच्छेत इति पदम, असं पद आहे. पद आहे म्हणजे वेदशास्त्रांची ही अशी स्थिती आहे, म्हणणं आहे, कथन आहे की अरण्यात जावं. अरण्यात म्हणजे की ज्या ठिकाणी स्त्री वगैरे आणि जन म्हणजे लोक समाज यांचा संपर्क नाही, यांनी असंकीर्ण असं जे स्थान आहे म्हणजे संन्यास आहे, एकांतातील आश्रम आहे, सद्गुरूंच्या चरणाजवळ, तिथं जावं. हा आहे ज्ञानाचा अधिकारी. ततो न पुनरियात इति संन्यास शासनात, आणि तिथून पुन्हा वापस येऊ नये. बरोबर ना? तिथं जावं, एकदा संन्यास घ्यावा, तिथं जाऊन सद्गुरूंच्या आश्रमात राहावं, सर्व सोडून जावं, पुन्हा वापस येऊ नये. नाहीतर गेला, राहिला थोडे दिवस आणि पुन्हा आला वापस. जाऊ द्या, आता बाबा सांगत असतात, दृष्टांत बाबा सांगत असतात. त्याला एकाने आश्रम काशीला गेले, संन्यास घेतला, आणि मग काय झालं की त्याला तिकडं वार्ता कळाली. इकडं त्यांची पूर्वीची आश्रमातली पत्नी, इकडं ते त्यांच्या घरची लोक कोणी गेले वगैरे, आणि मग तिच्यावर संपूर्ण संसाराचा भार पडला एकटीवरच. आणि मग ते म्हणायला लागले कुसुम क्या करेगी. आणि तिथून परत आले मग पुन्हा इकडे. असं नाही व्हायला पाहिजे. तिथं पुनः ततः पुनः न इयात इति संन्यास शासनात, असा संन्यासाचा उपदेश केलेला आहे शास्त्रामध्ये. तो ज्ञानाचा अधिकारी आहे. आणि इथं काय म्हटलंय, आता यज्ञ यागादी कर्म करायची म्हटलं स्त्री पाहिजे की नाही. मग अरण्यम इयात हा ब्रह्मज्ञानाच्या अधिकाऱ्याला उपदेश, बरोबर ना. आणि यज्ञ करायचं म्हणजे स्त्री पाहिजे, म्हणजे कर्माच्या अधिकाऱ्याला ज्ञानाचा उपदेश चालेल का? ज्ञानाचा जो अधिकारी आहे आश्रमात गेलाय त्याला पुन्हा येऊन स्त्री बरोबर राहून पुन्हा यज्ञ करायचा आहे का? मग म्हणजे जो ज्ञानाचा अधिकारी त्याला यज्ञ यागादी कर्म करता येतील का? नाही करता येईल. मग समसमुच्चय कसा जमेल? म्हणजे आश्रमात जा, कधीतरी वेदांताचा पाठ ऐका, घरी या, आणि परत स्त्रीला सोबत घेऊन यज्ञ करा, असं चालेल का? जमत नाही. तिथं म्हणून म्हटलंय पुन्हा न इयात, पुन्हा वापस यायचंच नाही. म्हणून ज्ञानाच्या अधिकारी पुरुषाला कर्माचा उपदेश चालत नाही, कर्माधिकारी पुरुषाला ज्ञानाचा उपदेश करून उपयोग नाही. म्हणून दोघांचा उपदेश वेगळा असतो. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याला मागच्या मंत्रात ज्ञानाचा आणि या मंत्रात कर्माचा असं उपदेश किंवा असा अर्थ लावून चालणार नाही, असं आचार्य बोलतायत. उभयोः फलभेदम च वक्षते, आणि दोघांचाही फलभेद आहे. पुन्हा योगाचं फल वेगळं आणि ज्ञानयोगाचं फल वेगळं, हे पुढे आम्ही आणखी सांगणार आहोत. इमौ द्वौ एव पंथानौ अनुनिष्क्रांततरौ भवतः क्रियापथश्चैव पुरस्तात् संन्यासश्चोत्तरेण निवृत्तिमार्गेण एषणात्रयस्य त्यागः तयोः संन्यासपथः एव अतिरेचयति न्यासः एव अत्यरेचयत् इति च तैत्तिरीयके. आचार्य म्हणताय दोघांचं फल वेगळं आहे, दोघांचा मार्ग वेगळा आहे, दोघांचा अधिकार वेगळा आहे, दोन्ही मार्गांचा. इमौ द्वौ एव पंथानौ, हे दोन मार्ग आहेत, बरोबर ना. मोक्षाचे हे दोन मार्ग आहेत, एक कर्मयोग आणि दुसरा ज्ञानयोग. अनुनिष्क्रांत तरौ भवतः, म्हणजे जगत निर्माण करून नंतर पाठीमागून परमात्म्याने सांगितलेले प्रकट केलेले हे दोन मार्ग आहेत. कोणते? क्रियापथश्चैव पुरस्तात. दोन मार्ग आहेत, म्हणजे दोन्ही मार्गाने एकदाच चालू शकतो का आपण? नाही, बरोबर ना. अगोदर काय करावं? पुरस्तात म्हणजे अगोदर क्रियापथः कर्मयोगाने चाला, कर्माच्या मार्गाने चाला. नंतर मग संन्यासश्च उत्तरेण, मग दुसरा मार्ग कोणता आहे? पुढचा संन्यास. म्हणजे अगोदर कर्मयोगाचं अनुष्ठान, मग नंतर निवृत्ती मार्गेण, बरोबर. निवृत्ती मार्ग कोण आहे? संन्यास. ह्या उत्तर मार्ग आहे, पुढचा दुसरा मार्ग आहे. मग एषणात्रयस्य त्यागः, पुन्हा तिन्ही प्रकारच्या वासनांचा इच्छेंचा काय करायचा आहे? त्याग करायला सांगितलेला आहे. हा क्रमयोग आहे. इथले पुरस्तात आणि उत्तरेण हे दोन शब्द अंडरलाईन करायचे.
हा क्रमयोग सांगणारे शब्द आहेत, बरोबर ना. क्रियापथश्चैव कधी पुरस्तात, अगोदर कर्मयोगाचं अनुष्ठान, आणि संन्यासश्च उत्तरेण, उत्तर म्हणजे नंतर, बरोबर, नंतर मग संन्यास करायचा आहे. तयोहो, आणि ह्या दोन मार्गामध्ये संन्यासपतः एव अतिरेचयति, संन्यासाचा मार्ग हा सर्वात श्रेष्ठ आहे असंही पुढं सांगितलंय श्रुतीने. कुठं? तैत्तिरीय नारायण उपनिषदामध्ये आहे बघा. तैत्तिरीय शाखेचं नारायण उपनिषद आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, न्यासः एव अत्यरेचयत. न्यास म्हणजे संन्यास, संन्यासच सर्व मार्गामध्ये सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. इतिच तैत्तिरीयके, असं तैत्तिरीय शाखेत म्हटलेलं आहे. आणखी सांगतायत बघा, प्रमाण देत आहेत आचार्य हे. द्वाविमौ अथ पंथानौ यत्र वेदाः प्रतिष्ठिताः प्रवृत्तिलक्षणः धर्मः निवृत्तिश्च विभावितः. भा शांती आलंय ना, म्हणजे महाभारत शांती पर्व, त्याच्यामध्ये असं आलंय, द्वाविमौ पंथानौ, हे दोन पंथ आहेत, मार्ग स्वतंत्र आहेत. यत्र वेदाः प्रतिष्ठिताः, की जिथं वेद प्रतिष्ठित आहेत, ज्या दोन मार्गांचं वर्णन वेदांनी केलं आहे. कोणते दोन मार्ग? प्रवृत्तिलक्षणः धर्मः, एक प्रवृत्तिलक्षण धर्म आहे, आणि निवृत्तिश्च विभावितः, आणि दुसरा निवृत्ती मार्ग प्रकट केलेला आहे. क्रमाने अगोदर प्रवृत्तिलक्षण, नंतर निवृत्तिलक्षण, असं क्रम अनुष्ठान करायचं आहे. इत्यादी पुत्राय विचार्य निश्चितम उक्तम व्यासेन वेदाचार्येण भगवता. इत्यादी असा विचार करून, पुत्राय आपल्या पुत्राकरिता, बरोबर ना, शुकजींकरिता, निश्चितम उक्तम व्यासेन, निश्चित करून महर्षी व्यासांनी सांगितलेलं आहे की जे व्यास कोण आहेत? वेदाचार्येण, जे वेदाचे आचार्य आहेत, ज्यांनी वेदांचं विभाजन केलं, असे वेदाचार्य. आणि भगवता म्हटलंय, म्हणजे व्यासो नारायण म्हणतो आपण, साक्षात परमात्म्याचे अंश अवतार आहेत. कोण? व्यासजी. अशा व्यासजी महाराजांनी आपल्या पुत्रासाठी म्हणून विचार करून करून हे दोन मार्ग सांगितलेले आहेत, क्रियायोग आणि ज्ञानयोग. अगोदर क्रियायोगाचं अनुष्ठान, नंतर ज्ञानयोगाचं अनुष्ठान सांगितलेलं आहे. विभागंच अनयोः दर्शयिष्यामः, आणि या दोन्ही मार्गांचा विभाग, बरोबर ना, कसा आहे हाही आम्ही पुढे सांगणार आहोत. पुढे कुठे? शेवटची टिप्पणी बघा खाली, किती आपलं 4 नंबर टिप्पणी खाली दिलेली आहे. विभागम म्हणजे काय? कुठं? नवम मंत्र भाष्यारंभे असं म्हटलंय. अंधम तमः प्रविशन्ति इत्यादी नवम मंत्र भाष्यारंभे. पुढे 9वा मंत्र येणार आहे. अंधम तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो ये विद्यायाम रताः. त्या मंत्रामध्ये आम्ही, म्हणजे 9व्या मंत्राच्या भाष्यामध्ये कर्मयोग आणि ज्ञानयोग यांचा स्वतंत्र विभाग कसा आहे हे सांगणार आहोत. या ठिकाणी हे भाष्य संपलं या मंत्राचा. एकंदरीत अर्थ काय झाला? आचार्यांचं म्हणणं काय, पूर्वपक्षाचं म्हणणं काय, बरोबर ना. एकाच अधिकाऱ्याला ज्ञानाचा उपदेश आहे आणि कर्माचा आहे या 2 मंत्रामध्ये, असं समसमुच्चयवादानं शंका केली. कुणी? पूर्वपक्षाने. उत्तर काय दिलं की यांचा विभाग आहे, कर्मयोगाचा अधिकारी वेगळा, ज्ञानयोगाचा वेगळा, त्यासाठी अनेक प्रमाणं दिली. वर ततः न यात, पुन्हा यायचं नाही वापस, पुन्हा कर्मयोग त्या अनुष्ठानामध्ये आणता येत नाही ज्ञानाच्या अधिकारी पुरुषाला. त्यामुळे, बरोबर ना, त्यामुळे किंवा अनेक प्रमाणं दिली, त्यामुळे ज्ञानाच्या अधिकाऱ्याला पूर्व मंत्रात उपदेश, कर्माच्या अधिकाऱ्याला या मंत्रात उपदेश, असंच अर्थ करावा लागेल. असं भाष्य झालं. आता यानंतर 3रा मंत्र आहे. या मंत्रामध्ये घेऊ का थोडक्यात, कारण हा 2-2 मंत्रांचं युग्म असतं. हे 2-2 मंत्राचं युग्म आहे. अथ इदानीम, आता यानंतर अविद्वन निंदार्थः अयम मंत्र आरभ्यते. जो अविद्वन आहे, अज्ञानी आहे, आत्मस्वरूपाला जाणणारा नाही, त्याची निंदा करण्यासाठी हा मंत्र आरंभ झालेला आहे, बरोबर ना. त्याची निंदा म्हणजे जो अज्ञानी आहे, भेददर्शी आहे, द्वैत पाहणारा आहे, जगाला सत्य समजणारा आहे, असा जो पुरुष आहे त्याची निंदा करते श्रुती माता. त्याला निंदा म्हणजे त्याला काय होईल, असं होईल, दुःख प्राप्त होईल वगैरे असं म्हणून. आता हे निंदा म्हणजे पण त्याला काय सावधच करणं असतं एका दृष्टीनं, कारण श्रुती माता आहे. निंदा करण्यात तात्पर्य नाही. ह्याचे 2 अर्थ घ्यायचे.
निंदा करण्यात तात्पर्य नाही तर अद्वैत ज्ञानाची स्तुती करायची. नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम, याला अर्थवाद म्हणतात. इथं भेददर्शी पुरुषाची निंदा केली आता पुढच्या मंत्रामध्ये. ही निंदा करण्याचा तात्पर्य नाही तर अद्वैताचं ज्याला ज्ञान झालंय त्याची स्तुती करायची आहे, बरोबर ना. त्याचा महिमा सांगायचा आहे आणि सर्वांनी भेद दर्शन करू नये तर अभेदाकडे यावं, ज्ञान प्राप्त करावं, हा अभिप्राय आहे श्रुती मातेचा, असा अर्थ घ्यायचा. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रीत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः. पदच्छेद. असुर्याः नाम ते लोकाः अंधेन तमसा आवृताः तान् ते प्रेत्य अभिगच्छन्ति ये केच आत्महनः जनाः. अन्वय. असुर्याः नाम ते लोकाः अंधेन तमसा आवृताः च ये के आत्महनः जनाः ते प्रेत्य तान् अभिगच्छन्ति. असुर्या नाम ते लोकाः. ते लोकाः असुर्या नाम. आसुर संबंधी ते लोक, बरोबर ना. आसुर संबंधी म्हणजे आसुर्य. आसुर्य म्हणजे काय? आसुरांच्या संबंधानं जिथं आसुर राहतात त्याला काय म्हणायचं? आसुर्य. जसं महाराष्ट्रीय म्हणतो की नाही, महाराष्ट्रात राहणारे महाराष्ट्रीय, भारतीय म्हणतो की नाही, तसं आसुर्य म्हणजे काय? आसुर जिथं राहतात ते आसुर्य असे लोक. इथं लोक शब्दाचा अर्थ आहे लोक्यन्ते, दृश्यन्ते, भुज्यन्ते इति जन्मानी. लोक शब्दाचा अर्थ केलाय जन्म आणि त्याचाही पुन्हा अर्थ केलाय शरीर. समजतंय ना. ते आसुरी शरीर आहेत. ते शरीर कसे आहेत? आसुरी आहेत. आसुर संबंधी ते शरीर आहेत. कोणते? जे अंधेन तमसा आवृताः. अंधेन शब्दाचा अर्थ आहे अदर्शनात्मकेन, अज्ञानेन. अंधेन अज्ञानेन, अज्ञानरूपी तमसा अंधाराने आवृत्त आहेत. आसुर संबंधी म्हणजे आसुरांचे ते शरीर आहेत की जे शरीर कसे आहेत? अज्ञानाने आवृत्त आहेत. की ज्यांच्या देहामध्ये, ज्यांच्या जन्मामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे, आत्मस्वरूपाला ज्यांनी जाणलेलं नाही, असे जे अज्ञानी, भेददर्शी, जगत सत्यवादी असे जे लोक आहेत, स्वतःला करता भोगता, सुखी दुःखी, जन्म मरणवान असं समजणारे, अशा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने रहित असलेले जे लोक आहेत ते कसे आहेत? आसुर संबंधी आहेत. त्यांना आसुरच म्हणा, मग ते देव असले तरी. इथं आचार्यांनी असं म्हटलेलं आहे, पुढे येणार आहे. परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर परमात्म भावम अपेक्षा देवाः अपि असुराः. देवांना सूर म्हटलं जातं, बरोबर ना. सूर आणि बाकीचे ते राक्षस वगैरे त्यांना काय? आसुर म्हणतात. पण भाष्यकार म्हणतात देवसुद्धा आसुरच आहेत कधी, जर त्यांना ब्रह्मज्ञान नसेल तर. याचा अर्थ असा आहे, श्रुती मातेला सांगायचं आहे, ज्यांना ब्रह्मज्ञान झालं नाही ते आसुरच आहेत.
आणि त्यांचे शरीर आसुर्याः ते लोकाः. त्यांचे शरीर, त्यांचे जन्म कसे आहेत? आसुरी आहेत. आसुरी आहेत ते लोक. आसुर शब्दाचा अर्थ होतो असुषु रमन्ते इति असुराः असा अर्थ केलेला आहे. असु म्हणजे प्राण. आपले प्राणच तृप्त करण्यामध्ये जे रममाण आहेत त्यांना असुर म्हणा. मग मनुष्य असले काय? ते विषय मिळवायचे कुठले तरी आणि आपल्या प्राणाला इंद्रियांना तृप्त करायचं, असुरच आहे. देव असले तरी दिव्य विषय भोगतात आणि आपल्या आत्म्याला किंवा आपल्या इंद्रियांना मनाला तृप्त करतात, ते असुरच आहेत. आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून न घेता विषयाच्या तृप्तीने तृप्ती मानणारे सर्व असुर आहेत असा अर्थ आहे. हे सगळे असुरच आहेत. मग ब्रह्मज्ञानी महात्मा सोडून किंवा संत महात्मे सोडून सगळे असुर आहेत, सगळे राक्षस आहेत असा अर्थ झाला. का? कारण ते अंधेन तमसा आवृताः, अज्ञानाने आवृत्त असे ते लोक आहेत. आणि मग त्या लोकाला कोण जातं? एकेच आत्महनः जनाः, जे कोणी आत्महत्यारे लोक आहेत, स्वतःचाच घात करणारे आत्मघाती जे पुरुष आहेत, असे पुरुष प्रेत्य मृत्यूनंतर तान अभिगच्छन्ति, अशा जन्माला जातात, अशा योनीला जातात, अशा शरीरांना प्राप्त करतात की जे आसुर संबंधी आहेत, जिथं अज्ञानाचा अंधकार असा घनीभूत आहे, गडद अंधकार आहे, असे पशु पक्षी हे शरीर यांना प्राप्त होतात. किंवा मनुष्य हे काय आहे? आसुरीच लोक आहेत. आणि स्वर्ग वगैरे हे सुद्धा काय आहे? आसुर संबंधीच खऱ्या अर्थाने लोक आहेत. त्या लोकाला ते त्या त्या कर्मानुसार प्राप्त होतात. कोण? जे आत्मघाती पुरुष आहेत ते. इथं आत्महनः असं म्हटलंय, आत्मानं हन्ते इति आत्महनः, स्वतःचाच नाश करणारे लोक म्हणजे आत्महत्या करणारे लोक. म्हणजे इथं काहीतरी पिऊन वगैरे स्वतःला मारून टाकतात त्यांचा विषय नाही चालला. आत्महत्या करणारे लोक, बरोबर ना, असे जे लोक आहेत ते मृत्यूनंतर कुठं जातात? त्या लोकाला जातात असं म्हटलंय. प्रेत्य गच्छन्ति, याचा अर्थ असा आहे, इथं आत्महनः शब्दाचा अर्थ आहे आत्मा जसा आहे तसा न जाणता आत्म्याला विपरीत रूपाने जाणणे म्हणजेच आत्महत्या. टिप्पणीमध्ये आहे ना, आनंदगिरीमध्ये फार छान दृष्टांत दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलं, एखादा शुद्ध पुरुष आहे, कस्यचित शुद्धस्य मिथ्याभिशापः अशस्त्रवधः उच्यते. एखादा चांगला प्रतिष्ठित पुरुष आहे, चांगला शुद्ध पवित्र जीवन जगणार आहे, आणि त्याच्यावर जर आपण एखादा काय घेतला, आक्षेप घेतला, त्याच्यावर आपण आळ घेतला एखादा समजा, तर तो त्याचा काय आहे? एका दृष्टीनं अशस्त्र वध आहे. म्हणजे हातात शस्त्र न घेता त्याचा केलेला काय येतो? वध. कारण मरणादातिरिच्यते असं म्हटलंय. एका संभावितस्यच्या कीर्ती, संभावित पुरुष आहे, प्रतिष्ठित पुरुष आहे, मान मान्यता संपन्न असणारा एखादा समाजातला पुरुष आहे, आणि त्याच्यावर जर आपण एखादा आळ घेतला, क्षुद्र वाईट, तर त्याच्यासाठी ते मरणच आहे की नाही, त्याची हत्याच केल्यासारखं आहे ते. त्याप्रमाणे आत्मा आनंदरूप आहे, आत्मा सच्चित स्वरूप आहे, आत्मा एक आहे, व्यापक आहे, अकर्ता अभोक्ता असा आहे. हे आत्म्याचं संभावितपण आहे. पण असं असताना त्या संभावित अशा स्वरूप असणाऱ्या आत्म्याला कर्ता समजणं, त्याच्यावर आळच घेतला की नाही. आत्मा अभोक्ता असताना त्याला भोक्ता म्हणणं, त्याच्यावर आळ घेतला की नाही. आत्मा व्यापक असताना देहातच आहे, परिच्छिन्न आहे असं म्हणायला लागणं, म्हणजे एक प्रकारे ही आत्म्याची हत्याच आहे ना, बरोबर ना. आनंद रूप आहे पण मी दुःखी म्हणतो, म्हणजे ही आत्म्याची काय? हत्याच आहे ना. अशा दृष्टीनं म्हटलंय की हा काय? आत्म्याचं विपरीत ज्ञान होणं म्हणजे हत्या, बरोबर ना. ह्याच्यामध्ये फार सनद सुजातीय संहिता नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये फार छान मंत्र आलेला आहे, श्लोक आलेला आहे. यो अन्यथा संतम आत्मानम अन्यथा प्रतिपद्यते किम तेन न कृतम पापम चौरेण आत्मापहारिणा. त्यानं कोणतं पाप केलं नाही? त्या चोराने, तो चोर आहे, आणि त्या चोराने कोणतं पाप केलं नाही? की ज्याने आत्म्याचंच अपहरण केलं, आपल्याच आत्म्याची चोरी केली, असा जो पुरुष आहे त्यानं कोणतं पाप केलं नाही? तर सगळी पाप केली असा अर्थ. का बरं? कारण जो अन्यथा संतम आत्मानम अन्यथा प्रतिपद्यते, अन्यथा असलेल्या आत्म्याला वेगळंच जाणतो, म्हणजे सच्चिदानंद रूप असणाऱ्या आत्म्याला असत जड दुःख रूपाने जाणतो, देहरहित असणाऱ्या आत्म्याला देहरूपाने जाणतो, कर्ता भोक्ता रहित आत्म्याला कर्ता भोक्ता रूपाने पाहतो, व्यापक आत्म्याला परिच्छिन्न रूपाने पाहतो. तो आत्महत्यारा आहे.
असा अर्थ केला. आणि मग त्यानं सगळीच पापं केली. आणि असं म्हटलंय की आपण जगामध्ये जे इतरत्र पापं करतो कोणतेही, त्या प्रत्येक पापाला काहीतरी प्रायश्चित्त आहे. पण ज्यानं ही आत्महत्या केली, अशी आत्महत्या केली, त्याला प्रायश्चित्त नाही. मग त्याला ह्या पापाचं फल भोगावं लागतं. कोणतं फल? मग संसरंती ते आचार्य पुढं म्हणणार आहेत. तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति, जिथं गडद अंधकार आहे अज्ञानाचा, त्याच योनीला हे पुन्हा पुन्हा जातात, पुन्हा पुन्हा मरतात. त्यांना ज्ञानाच्या प्रकाशात येताच येत नाही, कधीही येत नाही. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, हेच त्यांना भोगावं लागतं, त्यांना फल प्राप्त होतं. म्हणून आत्महत्या करू नये. म्हणजे ही आत्महत्या खरी करू नये, ती तर करूच नाही, पण ही करू नये. म्हणजे स्वतःला दुःखी समजू नये, मरका समजू नये. मी अमर आहे, अविनाशी आहे, नित्य ज्ञानघन आहे, आनंद रूप आहे, अमर, असं चिंतन करावं. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त करावं. विपरीत ज्ञान म्हणजे आत्महरण, हे करू नये. भाष्य बघा, मंत्राचा अर्थ कळाला. ते आसुर संबंधी लोक आहेत की जे अज्ञानाच्या अंधारानं आवृत्त आहेत, युक्त आहेत. आणि अशाच लोकाला ते लोक जातात जे आत्महत्या करतात, आत्म्याला विपरीत समजतात. परमात्म भावम असुर्याहा शब्द आलाय ना, त्याचा अर्थ करतात भाष्यकार. परमात्म भावम अपेक्ष अद्वयम अपेक्षा देवादयः अपि असुराहा. परमात्म भाव, परमात्म स्वरूपाच्या म्हणजे जे अद्वय आहे, अद्वितीय आहे, नित्य आहे, अविनाशी आहे वगैरे, अशा स्वरूपाच्या ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर देवादिक सुद्धा असुरच आहेत, कारण त्यांनाही स्वरूपाचं ज्ञान नाही, ते सुद्धा अज्ञानीच आहेत. देवादयः अपि असुराहा, देवसुद्धा असुर आहेत. मग इथं किमु वक्तव्यम मनुष्याहा असा अर्थ घ्यायचा. मग मनुष्य असुर आहेत हे वेगळं सांगायची काय गरज? देवसुद्धा असुर आहेत, तर असुरही असुरच आहेत, मनुष्य असुरच आहेत, पशुपक्षी असुरच आहेत, सगळे असुरच आहेत. कोण? ये आत्महनः जनः, जे आत्महत्यारे आहेत, अज्ञानी आहेत, विपरीत ज्ञानी आहेत, असा अर्थ. ते शांचस्वभूताः लोकाः असुर्याः नाम, त्यांचे जे स्वतःचे लोक आहेत त्यांना म्हणायचं असुर्य लोक, असुर संबंधी लोक. म्हणजे जन्म त्यांचे शरीर असा अर्थ, त्यांच्या त्या योनी. नाम शब्द अनर्थको निपातः. भाष्यकार सांगतात इतरत्र आहे ना, नाम शब्दाचा प्रसिद्धी असा अर्थ असतो. नाम शब्दाचा हे एक निपात आहे, अव्यय आहे नाम हे. तर हे नाम नावाचं जे निपात आहे तो इतर ठिकाणी प्रसिद्धी अर्थानं येतं. ही गोष्ट प्रसिद्ध आहे, सांगायची असली की नाम असं म्हणावं लागतं. पण हे प्रसिद्ध आहे का हो जगामध्ये की देव पण असुर आहेत? आहे काही प्रसिद्ध गोष्ट? नाही प्रसिद्ध. मनुष्य पण असुरच आहेत, पशुपक्षी हे असुर आहेत असं कोणी म्हणतं का? प्रसिद्ध आहे का ही गोष्ट? नाही, ही गोष्ट प्रसिद्ध नाही आहे, ते सांगितलंय श्रुतीने, अप्रसिद्ध सांगितलंय. त्यामुळे इथं नाम शब्द जो आहे तो प्रसिद्धी अर्थाचा नाही, तो अर्थरहित आहे. मग कशासाठी आला? व्यर्थच आला का? तर नाही. तर नाम हा जो निपात आहे ना, खाली टिप्पणीमध्ये दिलेला आहे 5 नंबर, निपातो ही वाक्यालंकार मात्रार्थत्वेन अपि प्रयोज्यते इति न तद अनर्थक्य दोषाय भवति इति भावः. नाम हा जो निपात आहे ना, तो वाक्यालंकार म्हणून येत असतो. त्या वाक्याला एक शोभा यावी, बरोबर ना? समजतंय का? त्या वाक्याला काय यावी? शोभा यावी, त्याला अलंकृत करावं. भाषेचा एक अलंकार, एक दागिना, एक सुशोभितपणा म्हणून सुद्धा नाम शब्दाचा प्रयोग केला जातो. म्हणून इथं एक या वाक्याला अलंकृत करायचं आहे, म्हणून नाम हा निपात या ठिकाणी आलेला आहे. ते लोकाः कर्मफलानी लोक्यन्ते दृश्यन्ते भुज्यन्ते इति जन्मानी. कर्माचं फल जिथं पाहिलं जातं, भोगलं जातं, त्याला म्हणायचं लोक, म्हणजे जन्म, म्हणजे शरीर. कर्माचं फल आपण या देहाने भोगतो ना, म्हणून या देहाला या ठिकाणी मंत्रामध्ये लोक असं म्हटलं आहे. असुर संबंधी ते शरीर आहेत, लोक आहेत. अंधेन त्याचा अर्थ करतात अदर्शनात्मकेन, अज्ञानेन तमसा आवृताः आच्छादिताः. अंध म्हणजे अज्ञान, अदर्शन. अंध पुरुषाला दिसतं का हो? दिसत नाही, बरोबर ना? अदर्शन आहे त्याला. म्हणजे त्याचप्रमाणे इथं सुद्धा या अज्ञानी पुरुषाला आत्मा दिसत नाही, कळत नाही, म्हणून त्याला आंधळा म्हटलंय. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जेही नाही हरी ओळखिला. बरोबर इथं बसतं बघा ते. अंधेन तमसावृता हा म्हटलंय ना, या मंत्राचं ते भाष्य आहे.
अज्ञानरूपी अंधाराने आवृता आच्छादित आहेत. ते कोण? तान स्थावरान तान प्रेत्य, अशा त्या देहाला, अशा जन्माला ते मृत्यूच्या नंतर त्यक्त्वा इमम देहम, या देहाला सोडून अभिगच्छन्ति, जातात. मग सगळे सारखेच जातात का एकाच जन्माला? नाही. यथा कर्म यथा श्रुतम, त्यांचं जसं ज्ञान असेल, जशी वासना असेल आणि जसं कर्म असेल त्यानुसार ते त्या त्या योनीला जातात. की ज्या योनी कशा आहेत? मग आसुर संबंधीच आहेत, अज्ञानीच आहेत. असं एकेच आत्महनः आत्मानं घ्नन्ते ते आत्महनः, आत्म्याचाच नाश करतात, हिंसा करतात, त्यांना म्हणायचं आत्महनः. के ते जनाः, कोणते ते लोक आहेत बरं इथं? तर ये अविद्वांसः असा अर्थ केला. जे स्वतःला दारू आपलं काय ते औषध वगैरे पिऊन मारून टाकणारे, आत्महत्या, उडी मारणारे, फाशी घेणारे, त्यांना इथं आत्महत्यारे म्हटलेलं नाही. अविद्वांसः म्हणजे अज्ञानी लोक. कथम ते आत्मानं नित्यम हिंसन्ति, कसं बरं ते आत्म्याचे नित्य हिंसा करतात? उत्तर दिलंय अविद्या दोषेन विद्यमानस्य आत्मनः तिरस्करणात. अविद्या दोष त्यांच्या ठिकाणी आहे, अज्ञान दोष आहे, आणि त्यामुळे विद्यमान जो आत्मा आहे त्या आत्म्याचा तिरस्कार करतात. कसा तिरस्कार करतात? कसा विद्यमान आत्मा असून त्यांना कळत नाही? स्पष्टीकरण आणखी पुढे केलंय. विद्यमानस्य आत्मनः यत् कार्यं फलम अजर अमरत्वादी संवेदन लक्षणं तद हतस्य इव तिरोभूतं भवति इति प्राकृताः अविद्वांसः जनाः आत्महनः उच्यन्ते. आत्मा विद्यमान आहे तर मग त्याचं फल भेटायला पाहिजे की नाही, त्याचं कार्य व्हायला पाहिजे की नाही. इथं समोर वस्तू आहे, घट आहे, तर मग दिसतो, त्याच्यात पाणी आहे, त्याच्यात थंड पाणी प्यायला भेटलं, हे कार्य व्हायला पाहिजे की नाही. तसं ह्यांना आत्मा विद्यमान असून अविद्यमान झाला. बरोबर ना? आत्मा कसा विद्यमान आहे? त्याचं फल काय आहे विद्यमानतेचं? अजर आहे आत्मा, जरारहित आहे, अमर आहे, मृत्यूरहित आहे, नित्य अविनाशी आहे, सच्चिदानंद घन आहे, अद्वय आहे, आनंद घन आहे, असा आत्मा आहे, अशी त्याची विद्यमानता आहे. पण असं असूनही त्याचं हे ज्ञान मात्र त्यांना नाही. आणि तद हतस्य इव, ज्याप्रमाणे हा दृष्टांत आहे, हतस्य इव, एखादा मृत्यूला मनुष्य प्राप्त झाला की मग त्याचं दर्शन होतं का आपल्याला? त्याचं फल भेटतं का? त्याच्या संगतीत राहायला भेटतं का? तो कसा आहे काय नाही काही कळतं का? एकदा मेला संपला, कुठं गेला, कसा आहे, त्याची काही बातमी आहे का आपल्याला? नाही. तसा हा आत्मा यांच्याकरता मेललाच आहे. म्हणजे आत्मा कसा आहे, कोण आहे, कुठे आहे, आत्म्याचं स्वरूप काय माहिती आहे का यांना? नाही. एखाद्या मृत्यूला प्राप्त झालेल्या मनुष्याची ज्याप्रमाणे आपल्याला वार्ताच नाही त्याप्रमाणे आत्मा विद्यमान आहे. खरं तर हा मृत नाही आहे, पण विद्यमान असूनही आत्म्याची वार्ता नाही. याला म्हणायचं हतस्य इव. आत्मा हा काय मारल्यासारखाच आहे ना. हा तिरोभूतं भवते, तिरोभूत होतो आत्मा हा त्यांच्या दृष्टीने अज्ञानी लोकांना. म्हणून प्राकृत हा प्रकृतीतच हे वर्तमान आहेत. मायेमध्ये प्रकृतीमध्ये असलेले अविद्वांसः अज्ञानी विपरीत ज्ञानी असे हे जनाः असे लोक आत्महनः उच्यन्ते, यांना आत्महत्यारे म्हटलं जातं, आत्मघाती म्हटलं जातं. ते नाही आत्महनन दोषेन संसरंती ते, या आत्महननाच्या दोषाने त्यांना पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, हा जन्म मरणरूपी संसार प्राप्त होतच राहतो. कधी पशु पक्षी अशा योनीला जातात, कधी किडे मुंग्या होतात, कधी हे झाडं वगैरे होतात, काय काय होतील. ऐशे होती तरु तृण लोह लोष्ठ पाषाण, या खांदिया तेवीची जाण फळे ही तेची. अशा जड योनीला, कधी अशा क्षुद्र योनीला जातात, मरत राहतात. यांना कधीही ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये यायला मिळतच नाही. म्हणून मनुष्य योनीत आपण आलोत ना, तर आपण आत्मप्राप्ती, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा पहिला प्रयत्न केला पाहिजे. याकरिताच ज्ञानोबाराय म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, हे ज्ञान मानवी देहातच प्राप्त होतं. येची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. इथंच हे ज्ञान आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवचे होईन म्हणती ते होते, तरी का चित्ते न धरावे. मनुष्यपण तरी साधे नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. वा, हेच म्हटलंय. ते सगळे अभंग म्हणजे काय आहेत? या मंत्राचा अर्थ आहेत. मग हे मंत्र पाठ करण्यासारखे आहेत. सगळेच हे मंत्र आहेत ना या उपनिषदातले, खूपच छान आहेत. हे सुरुवातीचे 7, 8, 10 मंत्र तर खूपच महत्त्वाचे आहेत. हे ह्याच्यामध्ये सर्व आहे ना आपले संत
संतांचे अभंग, संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे येतात. त्यामुळे हे खूप खूप महत्त्वाचे आहेत. कितीतरी ठिकाणी या मंत्रांचा अर्थ आपल्याला मिळेल संत वाङ्मयामध्ये. आत्महत्यारे आहेत ते. आता उघडे डोळे जरी अद्याप न कळे, तरी मातेची या खोळे, दगड आला पोटाशी, मनुष्य देह ऐसा निध, साधेल ते साधा सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. त्याचं विश्लेषण आपण केलं. आता या 2 मंत्रामध्ये अज्ञानी लोकांचं वर्णन केलं आहे. पहिल्या मंत्रामध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन झालं. 2 मंत्रामध्ये अज्ञानाची ही निंदा अशी केली. असे मात्र ज्ञानीपुरुष नाहीत. मग ज्ञानीपुरुष कसे आहेत? तर ते आत्मज्ञान संपन्न आहेत. कसं आत्मज्ञान आहे, कसं आत्मस्वरूपाचं वर्णन आहे, तर पुढच्या 2 मंत्रामध्ये ते येणार आहे. आणि जद एकम मनसहा जवियः वगैरे या सर्व शब्दांनी श्रुतीमातेने आत्मस्वरूपाचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. त्याचा विषय उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.